आज मुंबईमध्ये अनेक नगरसेवकांच्या बॅच मागे पडल्या, बरोबर आहे. पण या शहराचा नीट बारकाईने आपल्या हिताचा आणि मुंबईच्या कल्याणाचा अभ्यास करणारा जर कोणी नगरसेवक नेता असेल आणि जे काय पहिले 5 लोक काढले तर त्यामध्ये आशिष शेलार आहे. तुमच्याकडे खरंच तेव्हा महापौर पदाचा उमेदवार होता का? आणि आज तुमच्याकडे असे 3 लोक आहेत का, की जे मुंबईचं महापौर पद भूषवू शकतात? खरं मी उत्तर तुम्हाला द्यायचं, खरं याचं कारण सांगतो सांगतो मी मी. तुम्हाला खरं सांगतो त्यावेळेला महापौर बसलाच पाहिजे हं. या जिद्दीला ईर्षेला मी होतो, आमचे सहकारी होते, हं. पक्षही होता. नावही आम्ही देवेंद्रजींबरोबर बसून वर्षामध्येच आणि थेट ते आणि मी दोघंच बोललो. हं. मीडियावर त्यावेळेला नावं येत होती, बरोबर आहे. फॉर्म भरायच्या वेळेला की असंख्य हा नावं होईल, येत तो होती. होईल. हं. पण आम्ही दोघांनी चर्चाही केली, एक मतावर नाव आलं. हं. आणि मग नाही, पण आता ते नाव, आता तर वेळ निघून गेलेली आहे. आता ते नाव तुम्ही सांगू शकाल का, की ते नाव काय होतं? नाही, आम्ही 2 नावं केली. ओके. ती कोणती एक होती? महिला हं. करावी लागली तर, हं. आणि एक पुरुष पुरुष. कार्यकर्ता करायला लागला तर. बरोबर. शैलजा गिरकर आणि मकरंद नार्वेकर हं. ही दोन्ही नावं आमच्या चर्चेत वरिष्ठांना विचारून ठरवू इथपर्यंत आम्ही निर्णय केला होता. सूत्र फिरली. आज उद्धवजी काही बोलत, बरोबर आहे. एकनाथजी स्वतः आता हजर आहेत, नार्वेकर आता बोलणार नाहीत, कारण ते आमदार झालेत. तोही आमचा मित्र आहे, त्याने गुपित ठेवणं हे त्याच्या हिताचं असेल तर त्याने ठेवावं. पण एकनाथ शिंदेजी परवाही डोममध्ये बोलले आणि मग सतत फोन हा सातत्याने येत गेला. आणि त्या फोन नंतर एक मैत्रीची आवश्यकता, मैत्रीचा धर्म आणि राजकीय गरज सुद्धा, राजकीय गरज हा शब्द बरोबर नाही, राजकीय निर्णय, यावर देवेंद्रजींनी आमच्याशी चर्चा करून निर्णय केला. आम्ही पहारेकरी म्हणून काम केलं. पण उद्धवजी या गोष्टी विसरल्या. उद्धवजी काय म्हणाले सगळ्यानंतर? देवेंद्रजींनी भूमिका घेतली, भाजपने भूमिका घेतली. उद्धवजींचं जे वाक्य आहे ना, माझ्या डोक्यात असं घुसलेलं आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात घुसलं आहे. या लोकसभेआधी उद्धवजी काय म्हणाले? फार वेळ गेला नाही, वर्ष पण झालं असेल आता. जेमतेम. देवेंद्र फडणवीस, एकतर तू राहशील नाही तर मी राहीन, तू राहशील नाही तर मी राहीन, ही उद्धवजींची भाषा आणि हा त्यांचा स्तर. त्या माणसाला ज्यांनी त्यावेळेला राजकीय निर्णय करून मित्रधर्म पाळला आणि महापौरपदी तुमचा बसण्यासाठी भूमिका घेतली, तुम्ही या स्तरावर जाता? मुंबईकर तुम्हाला आता कुठे ठेवतील या निवडणुकीत कळेल.